नमस्कार, वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स। नीट यूजी 2025 सीईटी सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधील नोटिफिकेशन नंबर 5 नंबरची नोटीस आज 30 जुलै 2024 ला पब्लिश झाले। नीट यूजी 2025 च्या संदर्भामध्ये मॉडिफिकेशन ऑफ इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ऍडमिशन टू बीएमएस, बीएचएमएस आणि बीओएमएस यामध्ये आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या संदर्भामध्ये पाठीमागे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन देताना आपण फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी म्हणजेच अलाइड कोर्सेसचा ग्रुप सी याच्यासाठी जे काही 12वी सायन्स साठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी एकत्रित घेऊन आपल्याला फक्त पास होण्याची अपेक्षा होती। परंतु जो पहिला रूल होता 2024 पर्यंत एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीओएमएस आणि बीएचएमएस या 5 कोर्सेस साठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि नीटच्या परीक्षेमध्ये इलिजिबल असाल किंवा मेरिटच्या बेसिसवरती तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सीईटी सेल वरती जे एनसीआयएसएम म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन आणि एनसीएच नॅशनल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी यांनी आपल्याला एक रूल पब्लिश केलेला आहे की बीएमएस, बीएचएमएस आणि बीओएमएस म्हणजे युनानी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना नीट यूजी 2025 साठी ऍडमिशन सीईटी सेल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधून घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना 12वी सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी घेऊन पास व्हावं लागत होतं आणि त्यांची टोटल बेरीज 300 पैकी 150 पेक्षा जास्त ओपन कॅटेगरीसाठी आणि ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी, त्यानंतर एससीबीसी, एसबीसी, ओबीसी, एनटी 1, 2, 3 आणि व्हीजे आणि एससी, एसटी या सर्व इतर अदर कॅटेगरीसाठी आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची बेरीज 300 पैकी 120 असणं अपेक्षित होतं। ते क्रायटेरिया सध्या काढून टाकलेला आहे। म्हणजे फक्त बीएमएस, बीओएमएस आणि बीएचएमएस म्हणजेच आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मात्र 12वी सायन्स साठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी घेऊन पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना इलिजिबिलिटी क्रायटेरिया ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 150 300 पैकी म्हणजे 50% हा क्रायटेरिया कॅन्सल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ओबीसी आणि इतर सर्व कॅटेगरीच्या 120 300 पैकी हा जो क्रायटेरिया आहे तो कॅन्सल करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला इथून पुढे ज्या विद्यार्थ्यांना जस्ट पासिंग जरी असेल म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांचे 35 पेक्षा जास्त मार्क्स असतील तरी सुद्धा आपल्या सर्वांना सीईटी सेल मध्ये रजिस्ट्रेशन करता येणार आहे। जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया 2024 पर्यंत 120 300 पैकी म्हणजे 40% म्हणजे 40% आणि ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 50% म्हणजे 300 पैकी 150 मार्क्स असण्याचा अपेक्षित होण्याचा क्रायटेरिया काढून टाकलेला आहे फक्त बीएमएस, बीओएमएस आणि बीएचएमएस साठी। एमबीबीएस आणि बीडीएस साठी तो क्रायटेरिया काढून टाकलेला नाही, तो जुना जो 24 पर्यंत आहे तोच आहे। त्यांच्यासाठी आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची बेरीज ही ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 150 मार्क्स असणं आवश्यक आहे 300 पैकी आणि त्याच 300 पैकी अदर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 120 पेक्षा जास्त मार्क्स असणं अपेक्षित आहे। मग त्यामध्ये कदाचित सर्वच विद्यार्थ्यांना सर्वच सब्जेक्टला 50 पेक्षा जास्त मार्क्स असावे का किंवा 40 पेक्षा जास्त मार्क्स असावे का तर असं काही बंधन नाही। बेरीज आपल्याला 120 म्हणजे 40% एवढी होणं गरजेचं आहे आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 50% होणं अपेक्षित आहे। अशा प्रकारचं नोटिफिकेशन जे पाठीमागे एनसीआयएसएम नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन आणि एनसीएच म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी याने जे पब्लिश केलेलं होतं त्या संदर्भातलं सीईटी सेलने आपल्याला नोटीस नंबर 5 मध्ये आज 30 जुलै 2025 ला नोटीसच्या माध्यमातून इन्फॉर्म केलेलं आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा क्रायटेरिया जरी सुद्धा बसत नसला असला तरी सुद्धा एमबीबीएस, बीडीएस सोडून बाकीच्या सर्व कोर्सेस साठी आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा क्रायटेरिया मिनिमम क्रायटेरियाची आवश्यकता नाही। हे सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलो होतो। करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून लेटेस्ट अपडेट तुमच्या डोर स्टेप पर्यंत देण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।